नमस्कार मित्रांनो, ही पहा रानमुगन आहे. तर मी आज तुम्हाला रानमुगन दाखवणार आहे. हे रानमुगनीचं झाड आहे. रानमुगन ही एक आपल्या जी शहरामध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये जी विकायला मिळते, जी बाजारात मिळते त्याचप्रमाणे असते. पण रानमुगनीचं जे रानमुगन आहे ती थोडी वेगळ्या पद्धतीत वेगळ्या प्रकारमध्ये दिसायला पाहायला मिळते आपल्याला. हे रानमुगनीमध्ये थोडंसं फरक आहे. तर रानमुगन ही 7 वर्षातून एकदाच हे जास्त प्रमाणामध्ये पीक येतं. तशी काही ठिकाणी हे दरवर्षी असतातच, पण हे जास्त प्रमाणात हे 7 वर्षानंतरच पीक हे रानमुगनीला येतं. जी आपली कारव असते, ती कारवीची नीळ म्हणजे त्याला फुलं येतात आणि ती नीळ म्हणजे अशी नीळ असते की 7 वर्षानंतरून जी कारव असते ती कारव मरून जाते 7 वर्षानंतरून. आणि 7 वर्षानंतरून मग तिला फुलं आल्यानंतर 7 वर्षानंतर ती कारव मरते. ते कारवीचं फूल आल्यानंतर कारव मरते आणि ती जी जी फुलाला फळं जी बी पडतं त्याचं दुसरी कारव तयार होते. मग त्यावेळेस ही मुगनही त्यावेळेस तयार होते. मग त्यांनाही 7 वर्षानंतरून यालाही 7 वर्षानंतर त्याचीही नीळ असते आणि 7 वर्षानंतरून जास्त प्रमाणामध्ये यांनाही शेंगा येत. ही अशी शेंग असते, तुम्हाला शेंग दाखवतो मी. ही अशी शेंग असते त्याची. त्याची मुगनीच्या शेंगेवरती असे बारीक बारीक केसाप्रमाणे त्याच्या केस असतात. त्याला तांबड्या कलरचे केस त्याच्यावरती आहेत. तर ह्याचे 7 वर्षानंतरच आपल्याला खायला मिळणार. हे जी भाजी जी आपण भाजी बनवतो ती कशी बनवायची, कशी असते, हे आतमध्ये जे ह्याचे दाणे आहेत ते आता हिरव्या कलरचे आहेत आणि जे वाळल्यानंतर म्हणजे सुकल्यानंतर ते काळ्या कलरचे दिसतात. त्याची फुलं पिवळी आहेत. तर हे अशा पूर्ण भरलेलं हे जंगलामध्ये ज्या ठिकाणी कारव असेल त्याच ठिकाणी ही मुगन मिळते. मूग म्हणजे जो हिरवा मूग आपण बोलतो त्याचप्रमाणे हा रानमुगन याला बोलतात. तर ही रानमुगन आहे. तर रानमुगन कशी आहे हे आज तुम्हाला पाहायलाच मिळेल आणि ती कशी बनवायची ती तुम्हाला मी दाखवतो. तर हे पहिलं सोलून घ्यायचे, त्यानंतरून हे असं सोलायचे. ते आता आपण सोलून घेतोय. सोलून घेतल्यानंतर याच्यातले आपल्या व्यवस्थितपणे हे दाणे काढायचे सोलून. हे दाणे काढल्यानंतर ते पहा तुम्हाला दाणे दिसत आहेत, जे काळ्या प्रकारचे दाणे आहेत. ते दाणे आपल्या ही जे तयार झाले मुगन म्हणजे पूर्णपणे तयार झाल्याच्या नंतर त्याचे काळे दाणे होतात. जे आपले बाजारात मिळतात ते हिरवी मूग असतात. तर हे रानमुगाचा असा प्रकार आहे की ते वाळल्यानंतर सुकल्यानंतर ते काळ्या प्रकारातच दिसतात. असे हे मूग आहेत. तर तुम्हाला आता मी बनवण्याची रेसिपी दाखवतो. तर पहिल्यांदा आपण कढई ठेवून घेतली, त्यात तेल टाकलेले आहे. तेल टाकल्यानंतर आपण त्यातमध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा असा लालसर होईपर्यंत तुम्ही चांगला भाजून घ्यायचा आहे. ते तुम्हाला तर माहितीच आहे कसं भाजायचं किंवा कसं बनवायचं ते आपल्याला माहितीच आहे. पण जे आम्ही बनवतोय ते पद्धतीनं आम्ही तुम्हाला दाखवतोय. कारण मी आज सुक्कं बनवणार आहे, सुक्का मूग बनवणार आहे. त्याचे जे दाणे काढून सुके बनवायचे तर त्याची पातळ ही भाजी बनते. जशी आपण बनवाल तशी बनते. तर ते तुम्ही बनवू शकता. केवढाही कितीही कसाही असेल तरी तुम्ही बनवू शकता हे भाजी. तर त्यातमध्ये बटाटा जरी टाकला आणि काही तुम्ही टाकून जरी बनवलं तरी त्याची चव अत्यंत उत्तम लागते. तर आता आपण हळद टाकून घ्यायची थोडी. कांदा भरपूर भाजून झालेला आहे. हळद टाकून घेतली. हळद टाकून घेतल्यानंतर थोडीसं आपलं जे
आम्ही घरामध्ये जो मसाला बनवलेला आहे, तिखट मसाला, जो कांदा लसूण मसाला आपण मार्केटला मिळतो, त्याचप्रमाणे आम्ही जे घरी मिरची कुटून घरच्या घरी जे बनवलेला आहे, तो तुम्हाला मी आज तो मी टाकलेला आहे आज. त्यातमध्ये आपण आता मीठ टाकणार आहे. थोडं मीठ टाकून घेतल्यानंतर ते व्यवस्थितपणे मिसळून घेतोय आपण. तर अशी ही भाजी पौष्टिक आहे खाण्यात. तर रानमुगामध्ये एवढी पौष्टिकता आहे, तर खाण्यास हा पौष्टिक आहे. रानमुग आणि बाजारी मुगामध्ये एवढा फरक आहे, खूप फरक आहे. तर तुम्ही नक्कीच पहा की कसं बनवायचं, काय बनवायचं ते तुमच्या पद्धतीने. तर हे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे, तर त्यातमध्ये आपण ते मिश्रण करत आहे. ते मिश्रण करून घेऊया. त्याचे मिश्रण करून ते व्यवस्थितपणे टाकायचे. ते मिश्रण करून आपण घेतले. आता त्यातमध्ये आपण आपल्याला जेवढं शिजणार आहे, ते दाणे जेवढे कोवळे आहेत किंवा कच्चे आहेत, त्याचप्रमाणे आपल्याला पाणी टाकायचे. तर पाणी टाकून ते जास्तही शिजले नाही पाहिजे आणि कच्चेही नाही राहिले पाहिजे, असे आपण शिजवून घ्यायचे. तर आपल्या प्रमाणामध्ये आपण पाणी टाकायचे त्यातमध्ये. आणि आपल्याला जेवढे पाणी, हे चांगलं मिश्रण करून घेतल्यानंतर ना त्यातमध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढे आपल्याला लागेल तेवढंच पाणी आपण टाकून घ्यायचं आहे त्यातमध्ये. तर मित्रांनो, पूर्णपणे व्हिडिओ पहा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत राहील, किंवा माझे नवीन व्हिडिओ मी वनस्पतींबद्दल माहिती, पालेभाज्यांबद्दल माहिती, जे आपल्या रानभाज्या आहेत, त्या रानभाज्या, पालेभाज्या काय आहेत, काही कडधान्याचे आहेत, पण रानभाज्याच तुम्हाला मी दाखवेल. तर हे आपण आता झाकण ठेवून थोडेसे उकळल्यानंतर ते जोपर्यंत पाणी सुकत नाही तोपर्यंत त्याला असे न झाकण ठेवता पाणी पूर्ण संपून द्यायचं, त्याचं म्हणजे आटून द्यायचं. मग ते सुकल्यानंतर ना ते तयार, हे पाहता तयार झालेले आहे. हे असे सुके आम्ही बनवलेले, सुकी भाजी ही तयार झालेली. फक्त मुगाचीच भाजी बनवली, यामध्ये काहीच टाकले नाही, फक्त कांदा टाकलेला आहे. तुम्ही तर पाहिलं आहे. तर काय काय टाकलेलं आहे ते, फक्त मुगाचीच भाजी. तर आता तुम्हाला मी पुढची रेसिपी दाखवणार, किंवा पुढचा जो काही, आता ह्यामध्ये तुम्हाला मी रानची चरटी दाखवणार आहे, रानची चरटी म्हणून. तर मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ पहा, व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. मी तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ नक्कीच दाखवणार आहे. औषधी वनस्पती, झाडांची नावे, तुम्हाला अनेक काही आपले सह्याद्रीचे कडे ते सुद्धा मी दाखवणार आहे. तुम्हाला जंगलात जे जे काय आहे ते दाखवणार आहे. तर हे पाहता मी तुम्हाला रानची चरटी ही आपल्याकडे आहे. तर ही रानची चरटी अत्यंत गुणकारी आहे. तर ही रानची चरटी तर रानची चरटीच्या खोडापासून ते पानांपर्यंत ह्याला काटे असतात. जशी वांगे असते त्याप्रमाणे त्याला काटे असतात, आणि त्याचे जे फळ आहे ते फळ वाटाणे एवढे असते. जो आपला वाटाणा मार्केटला मिळतो त्याप्रमाणेच ते वाटाणे एवढे फळ असते, पण ते वांगेप्रमाणे येत, आणि त्याची चव असते ती कडू चव असते. ह्या चिचरलीची चव आहे ही कडू आहे. तर त्याची फूल बघा वांगेप्रमाणेच आहे, पण वांगेचे कसे पिवळे फुल असते, तर ह्याचे निळे फुले, पिवळे पण असते, निळे पण असते वांग्याचे, असे दोन्ही प्रकारामध्ये असते. तर वांग्याप्रमाणेच ह्याचं झाड आहे, पण वांग्याचे झाड वेगळे थोडेसे आणि ह्याचे वेगळे. तर वांगीच्या काही काही यांना काटे असतात, काही काही यांना नसतात. तर वांगीप्रमाणेच असतात, पण ह्याच्यात जो चिचारड आहे ते वांग्याप्रमाणे आहे, पण त्याच्या देठाला काटा हा नसतो, पण वांग्याच्या देठाला काटा असतो. तर मित्रांनो, हे चिचरट अत्यंत गुणकारी आहे, आणि हे पित्तासाठी अत्यंत उपयोगी आहे. तर ते पित्त
आपल्याला न होऊ नये म्हणून मी आज तुम्हाला कसं पित्त घालवायचं त्याचा मी आज तुम्हाला याचा कसा ठेचा किंवा त्याचा खरडा बनवून दाखवणार आहे मी आज. तो खरडा खायचा. तो खरडा खाल्ल्यानंतर आपल्याला पित्ताचं प्रमाण अत्यंत असेल तर पूर्णपणे कमी होऊन जातं. तर हे पहा, हे अशी वनस्पती आहे आणि हे झाड आहे. ही वनस्पती काही ठिकाणी कमीच ह्याच्यामध्ये भेटते. जशी ही ह्याला नीळ आलेले हे कारवीला किंवा हे आपले मुगन, त्याचप्रमाणे ह्याला पण त्याच वेळी जास्त प्रमाणामध्ये याला पण फळं येतात. तसं बाकीच्या वेळीच असतं ते, एवढ्या प्रमाणामध्ये जास्त प्रमाणे नसते पण असतंच. हे तुम्हाला खायला मिळणारच. बाकीच्या वेळेस पण मिळणार, पण ह्या वेळेसमध्ये निळीच्या वेळेस पूर्णपणे जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला हे मिळणारच खायला. तर मित्रांनो, हे जे चिचरट आहे ते अत्यंत गुणकारी आहे. औषधी तर भरपूरच आहे. अजून तुम्हाला मी सांगतो, ह्याच्यावरती अजून एक उपाय आहे. तर हे जे झाड आहे, हे झाडाचं जे मूळ आहे, ते मूळ अत्यंत म्हणजे अत्यंत गुणकारी आहे. हे जर आपल्याला विंचू जर चावला तर ह्याचे जे मूळ आहे, हे मूळ काम करतं बरं का. हे जे मूळ आहे ते मूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. तर त्याच्या खोडापासून जे मूळ आहे ते खोडाच्या खालचं मातीत जे रुजलेलं आहे ते मूळ काढून घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं. तर मित्रांनो, आपल्याकडे आता पाणी नाही तर मी हे तुम्हाला दाखवतो फक्त. तर हे तिथून देठापासून खोडापासून तोडून घ्यायचं ते पूर्णपणे आणि ते मूळ असं घासायचे स्वच्छ धुवून, असं दगडावरती रगडायचं. ते रगडल्यानंतर त्याचा जो राप निघेल तो राप आपल्या बोटाने काढून घ्यायचा. बोटाने काढून घेतल्यानंतर तो आपल्या जिथं विंचवाने दंश केला आहे तिथून वरच्या साईडून ते खालच्या भागापर्यंत असं लावत आणायचं. वरतून खाली लावत आणायचं आणि जे विंचवाच्या वेदना आहेत त्या उतरत जातात. एका दिवसातच तुमचं, काही वेळातच तुमचा वेदना कमी होणारच, ही तुम्हाला गॅरंटेड. हे आपण करतो आणि मी स्वतःही करतो आणि मी स्वतःही देतो हे औषध. त्यामुळं हे गुणकारी आहे. हे स्वतः मलाही विंचू चावल्यामुळं मी हे स्वतः उपाय केलेला आहे, म्हणूनच आज मी तुम्हाला सांगत आहे. आणि जरी ह्याचा मुळाचा जो आपण राप काढला आहे घासून, तो राप मधामध्ये विंचू चावल्यानंतर घ्यायचा. मधामध्ये 1 चमचा मधामध्ये घ्यायचा. म्हणजे आपल्याला तो आपल्या त्याने जे विष सोडलेलं आहे ते आपोआप बाहेर निघून जातं. तर अत्यंत गुणकारी आहे मित्रांनो. आणि ते जे आपल्या पित्तावरती चालणार आहे, पित्तावरती पण त्याचे जे फळ आहे पित्तासाठी अत्यंत उपयोगी आहे. आणि ते फळ, आणि जर आपल्याला अंगावरती भेगा पडलेल्या असतील किंवा जे आपण भेगा म्हणजे अंगावरती नाही, जर आपल्याला ज्यावेळी थंडीच्या वेळेस अंगावरती असे पांढरे अंग पडते किंवा अंग फुटतं आणि ज्या पायाच्या टाचेला जे भेगा पडतात त्याच्यावरती जे पिकल्यानंतर किंवा पिवळे किंवा लाल, जर ते तयार झालं पिकल्यानंतर पिवळे किंवा लाल झाले की ते जे फोडायचे आणि जिथं आपल्याला भेगा पडल्यात पायाच्या टाचच्या किंवा ओठांना, थंडीच्या वेळेस ओठ फुटतात, त्या ओठांना जरी लावलं तर आपले पूर्णपणे ते बरं करतं. आणि त्या भेगा आहेत ज्या आपल्या पायाच्या टाचच्या त्याही बऱ्या होतात. हे तुम्हाला मी गॅरंटेड सांगतो आणि ते होतंच. पायाच्या टाचच्या भेगा आहेत त्या पूर्णपणे भरून येतात. 4 दिवसातच तुमच्या भेगा भरूनच येणार त्याने. पण ते तुम्हाला रोज सकाळी आणि संध्याकाळी लावावं लागेल. अत्यंत गुणकारी आहे. तर मी तुम्हाला दाखवतो हे अशा प्रमाणे चिचारटे आहे आणि ते कसे बनवायचे तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. तो ठेचा आहे तो बनवायचा, कसा बनवायचा तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, नक्की आपला व्हिडिओ पहा, शेवटपर्यंत पहा. आणि पुढचे व्हिडिओ तुम्हाला मी नवनवीन व्हिडिओ दाखवणार आहे. तरी पण तुम्ही नक्की पहा. काही फुलांचे, फळांचे
जे वनस्पती आहेत, फुलं, फळं, खाण्याची फळं कुठले आहेत ते पण मी दाखवणार आहे तुम्हाला. तर हे असे आपण चिचरटे हे ते बनवायचे, ते असे देठ काढून घ्यायचे त्याचे, एक एक करून त्याचे जे देठ आहे ते पूर्णपणे सगळ्यांचा देठ काढून घ्यायचा आहे. पूर्णपणे त्याचं देठ काढून घ्यायचं आहे. देठ काढल्यानंतर ते तुम्हाला कसे बनवायचे ते हे मी तुम्हाला दाखवणार आहे. हे पहा, पूर्णपणे मी दाखवणार आहे तुम्हाला कसे करायचे, कसे बनवायचे हे तुम्हाला मी दाखवेल. तर आपल्या घरी तवा असेल तर तव्यामध्ये ते टाकून घ्यायचे. तव्यामध्ये ते गरम होईपर्यंत तसेच ठेवायचे त्याच्यात तव्यात. थोडंसं गरम झालं की आपल्याकडे घरामध्ये तांब्या, ग्लास असेलच, तर ते ग्लासाने आणि तांब्याने त्याच्यावरती आपण रगडून बारीक करून घ्यायचे. तर हे अशाप्रमाणे त्याला रगडून घ्यायचे. तर बारीक ती जे फळ आहे ते फुटेपर्यंत त्याला दाबायचे, म्हणजे प्रत्येक फळ पूर्णपणे फुटलं पाहिजे. ते फळ फुटल्यानंतरून ते जो त्याचा रस निघेल त्यातमध्ये मित्रांनो पाणी किंवा तेल सध्या तर टाकायचं नाही. पाणी तर बिलकुलच शेवटपर्यंत टाकायचं नाही. पाणी जे त्याचं पाणी निघेल ते त्यातच मुरलं पाहिजे. हे पाहता मित्रांनो, हे अशा प्रकारे त्याचं पाणी निघेल. त्यातून पाणी जो रस आहे त्याचा तो बाहेर पडेल. जो रस आहे तो पण त्यातच मुरवून घ्यायचा आहे. जे आपण बनवणार आहे त्यातच मुरून घ्यायचं आहे. त्याचं जे पूर्णपणे फुटल्यानंतरून ते बारीक झाल्यानंतर त्यातमध्ये आपण थोडंसं मीठ मिक्स करणार. मीठ मिक्स केल्यानंतर जो त्याचं रस आहे तो आपोआप बाहेर पडत राहतो. हे अशा प्रकारे ते करायचे. त्यातमध्ये आपण आता थोडंसं मीठ मिक्स करणार आहे. तर हे पहा मित्रांनो, आपण आता थोडंसं मीठ मिक्स करायचं. हे जे पाणी जे त्याचा जो रस निघालेला आहे तो ह्यातच मुरला पाहिजे. यात मुरल्यानंतरून जो आपल्याला जे त्याचं जो रस आहे तोच आपला उपयोगी आहे आणि पित्तासाठी तो रसच उपयोगी आहे. जरी तुम्ही हा कच्चा रस यातमध्ये आता आपण मीठ मिक्स करून घेतलं, जरी तुम्ही हा कच्चा हे असेल तर पित्तासाठीच तुम्हाला जो उपयोग करायचा आहे, तर तुम्ही एक खलबत्त्यामध्ये टेचायचं. जो त्याचा रस निघेल तो 1 कप सकाळी उठल्या एक कप, न पाणी पिता, न चहा पिता, न तोंड धुता किंवा काही न करता हे तुम्ही 1च कप प्यायचं आहे. तुमचं पित्ताचा नाश 8 दिवसातच होणार. अजून एक वनस्पती आहे पित्तावरती, तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. पण पित्तासाठी ही चिचारटी अत्यंत गुणकारी आहे आणि ते चिचारटं हे अनेक आजारांवरती उपयोगी आहे. तरी मी तुम्हाला दाखवणार प्रत्येक व्हिडिओमार्फत तुम्हाला मी झाडाची पूर्णपणे माहिती देणार. जशी मला माहिती आहे, मी जंगलात राहणारा माणूस आहे किंवा जे माझ्या पूर्वीच्या लोकांनी जे पूर्वी लोक आमचे करायचे, मी जंगलातच असतो, तर माझे जे पूर्वीचे लोक करायचे तेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर हे पूर्णपणे ठेचून घ्यायचं, पूर्ण जोपर्यंत बारीक होत नाही तोपर्यंत ठेचून घ्यायचं आहे. तर जे आमची माणसं पूर्वीचे आहेत ते जसे आम्हाला आमच्या बरोबर करायचे, आमच्या समोर करायचे, तसेच आम्ही ही प्रगती पुढं चालवत आलेलो आहे. आणि मीही स्वतः काही औषधं देतो किंवा औषधं मला माहीत आहेत तेवढी मी तुम्हाला शेअर करणार आहे. जशी मी स्वतः मी स्वतः वापरतो. कशावरती कुठलं वापरतो किंवा मी स्वतःही खातो. मी आजारी असेल किंवा अनेक माझ्या घरातील मुलं किंवा काय त्यांच्यावरती उपाय मी हा वनस्पतीच्या आणि आयुर्वेदिक झाडांचा
मी उपचार करतो. तर तुम्हाला मी प्रत्येक झाडाची माहिती आणि प्रत्येक वनस्पतीची माहिती मी तुम्हाला देणार आहे. प्रत्येक व्हिडिओमार्फत वेगवेगळे झाड, फळ किंवा तुम्हाला प्रत्येक ह्याची मी माहिती देणार. झाडाचे नाव काय आहे त्याच्या सहित तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि ज्या भाज्या आहेत त्या भाज्या कशा दिसतात, कशा आहेत त्या पण तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि त्या तुम्ही तुमच्याकडे असेल ते तुम्हीही उपाय करून पहा. आणि हे मी स्वतःही खाणार आहे. कारण काही खाण्याची वस्तू ती खाण्याचीच दाखवणार आहे. मी स्वतः खाऊनही दाखवणार आहे. हे असे होईपर्यंत, लाल होईपर्यंत तुम्ही त्याला जसा व्हिडिओमध्ये आहे तसेच प्रमाणे तुम्ही पहा. तसेच करून पहा. आता यामध्ये आपण थोडंसं तेल मिक्स करणार. तेल मिक्स केल्यानंतर जो त्याचा कडवटपणा आहे तो थोडा कमी होतो आणि ते खाण्यास खुसखुशीत आणि भाजलं जातं चांगलं. त्यामुळं थोडंसं तेल मिक्स केल्यानंतर आपल्याला चव पण चांगली लागते त्याची. जो कडवटपणा आहे ते थोडासा कमी होतो. तर हे खाताना आपण भाकरी किंवा भाकरीवर खाण्यासाठी उत्तमच. चपातीबरोबर पण खाऊ शकता. पण भाकरीबरोबरच ठेचा खाण्यासाठी उत्तमच लागतो. तर मित्रांनो, हे आपलं आता पूर्णपणे झालेलं आहे बनवून. तर असं बनवायचं तुम्ही तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की बनवून पहा आणि तुम्ही नक्की खा. हे आपलं पूर्ण बनवून झालेलं आहे. तर मित्रांनो, असेच माझे नवीन व्हिडिओ पुढचे तुम्हाला मिळतीलच. झाडांचे सह्याद्रीकडे तुम्हाला जंगलातले कडे पण दाखवणार किंवा आमच्या भागातील काही डोंगर आहेत कसे आहेत काय ते दाखवणार आहे. तर मित्रांनो, हे आता बनवून तयार झालेले हे मी स्वतः खाणार आहे आता. आणि खाण्यासाठीच हे ताट वाढून घेतलेले. ही भाजी आहे आणि हा खरडा जो आपला चिचारडीचा खरडा आहे तो मी स्वतः खात आहे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ नक्की पहा पुढचा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो. धन्यवाद तुम्हाला. पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मी नक्की देणार. तर आपल्या चॅनलला सुरेश दादा वाघमारे या चॅनलवरती तुम्ही नक्की व्हिडिओ पहा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.